आळंदी आणि देहू. इंद्रायणी नदीकाठी असलेले हे दोन तीर्थक्षेत्र व देवस्थान वारकरी संप्रदायात तसेच संपूर्ण जगभरात देखील अत्यंत पवित्र मानले जातात. मग ती आळंदीमधील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी असो किंवा देहूमधील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी. इथे टाळ मृदुंगाच्या आवाजासह आपल्याला ऐकू येतो तो फक्त विठ्ठल नामाचा गजर. अशी ही संत श्रेष्ठ भूमी आपल्याला लाभली आणि यामुळे स्वर्गीय सुख असलेला आनंद सोहळा आपल्याला आषाढी वारी निमित्त अनुभवता येतो. हे आपलं भाग्यच. रामकृष्ण हरी माऊली. तर माझं नाव श्रीकांत लाटे. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वायब्रोज यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं बघू शकता आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदीकाठी मी थांबलेलो आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर पाहणार आहोत आणि देहू येथील संत तुकाराम महाराजांचे मंदिर देखील पाहणार आहोत आणि तिथेच असलेले त्यांचे जन्मस्थान व एक असे ठिकाण पाहणार आहोत जिथून ते गरुडावर बसून वैकुंठाला गेले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आम्ही उभे आहोत स्वारगेटच्या PMPMLच्या बस स्टॉपवर. इथून आपल्याला डायरेक्ट आळंदीसाठी बस मिळते. आज आम्ही आळंदी आणि देहू या दोन्ही ठिकाणी जाणार असल्यामुळे 70 रुपयाचा पास घेतला, जो पूर्ण दिवस चालतो पुण्याच्या PMPML बसच्या हद्दीमध्ये. जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणाहून आळंदीला येत असाल तर पुण्यातून स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, भोसरी आणि आणखी काही मुख्य स्टेशनवरून तुम्हाला थेट बस उपलब्ध आहे. तर मित्रांनो, बसमधून उतरलं. बसने आम्हाला एक थोडं मागं सोडलं. आता आम्ही 5-10 मिनटं थोडं चालत पुढं आलो आहे. तुम्ही बघू शकता आता इंद्रायणी नदीकाठीच चाललेलो आहे. पहिलं आपण तिथून दर्शन घेऊन मग नंतर समाधी मंदिरामध्ये जाऊया. चला. इंद्रायणी ही नदी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. वारकरी संप्रदायात इंद्रायणी नदी ही अत्यंत पवित्र मानली जाते. इंद्रायणी नदीच्या काठी भक्त पुंडलिक मंदिर आहे. लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेश्वरा की अलंकापुरी इंद्रायणी. इंद्रायणी नदीला पवित्र मानले जात असून काही लोक यामध्ये स्नान करतात आणि काही जण हातपाय स्वच्छ करून दर्शन घेऊन मंदिराकडे जातात. माऊलींच्या मंदिराकडे जाताना मध्ये आपल्याला असंख्य स्टॉल्स पाहायला मिळतात. तुळशीची माळ, तुळस, पेढा, हार, फुले आणि इतर साहित्य तुम्हाला इथे मिळतं. हे आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर. याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. त्यानंतर या ठिकाणी समाधी मंदिर बांधण्यात आले. तर मित्रांनो, आता ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात आलेलो आहे. आता पहिलं आपण दर्शन घ्यायला जाऊया आणि मग पूर्ण मंदिर परिसर फिरूया. मी तुम्हाला सगळी माहिती वगैरे संपूर्ण सगळं सांगतो. चला. आज एकादशी असल्यामुळे खूप गर्दी होती. दर्शनासाठी जवळपास 1 तास रांगेत थांबावं लागलं. रांगेत उभे असताना मंदिराचा हा सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळाला. तर मित्रांनो, आता दर्शन घेऊन आलेलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊली व विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालंय. खूप मस्त वाटलं. आता आपण मंदिर परिसरात असणारे अन्य मंदिरे, अजानबाग आणि सुवर्ण पिंपळ पाहूया आणि त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. चला. मुख्य मंदिरात जाऊन ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर प्रथम दर्शन होते ते मुक्ताबाई मंदिराचं आणि त्यानंतर आपण जातो शेजारी असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी. सिद्धेश्वर मंदिरासमोर जो नंदी आहे त्या नंदीपासूनच ज्ञानोबारायांच्या समाधीचा मार्ग आहे.
आत्ता आपण आलो आहोत आजनबाग येथे. आजनबागमधील आजन वृक्ष हा खूप पवित्र समजला जातो. अशी आख्यायिका आहे की आजन वृक्षाखाली बसून जो मनुष्य वाचन करतो त्याला ज्ञान लवकर प्राप्त होतं. त्यामुळे इथे भरपूर श्रद्धाळू ज्ञानेश्वरीचं वाचन व ग्रंथाचं अध्ययन करताना आपल्याला दिसतात. तर आता आपण पाहतोय तो आहे सुवर्ण पिंपळ. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या तोच हा प्राचीन सुवर्ण पिंपळ वृक्ष. आपल्या समोर आहे श्री गुरु हैबत बाबा यांचे निवासस्थान व मंदिर. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला ते म्हणजे हेच. तर हा आहे श्री संत एकनाथ महाराज पार्क. या मॅपमध्ये आपल्याला श्री क्षेत्र आळंदी येथील दर्शनीय स्थळे कोणती आहेत ते कळतं. आधी विठोबा मग पोटोबा ही मन खरी करत आम्ही पहिले दर्शन घेतले आणि मगच खाण्यासाठी आलो. तर मित्रांनो, आळंदीमधील दर्शन खूप मस्त झालं आहे. आमचं ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं. तर आता आपण जसं मंदिराच्या बाहेर येतो समोरच आपल्याला एक बस स्टँड भेटतं. त्या बस स्टँडवर आपल्याला देऊसाठी बस भेटून जाईल. आता आपण देऊला चाललोय संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमीमध्ये. आपल्या तिथं असं एक ठिकाण बघायला भेटणार आहे जिथं संत तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठामध्ये गेले. चला मग पाहूया. देऊला जाण्यासाठी आळंदी येथून थेट बस उपलब्ध आहे. सकाळी काढलेल्या 70 रुपयाच्या पासमुळे आम्हाला फक्त 10 रुपयाचं तिकीट काढावं लागलं, कारण पुण्याच्या PMPMLच्या पासची हद्द पुढे संपते त्यामुळे. तर मित्रांनो, आता देऊगावला उतरलेलं आहे. आम्हाला जे आपण आळंदीमधून बसमधून बसलो होतो तिथून आम्हाला जवळपास 45 ते 50 मिनटं लागले तिथं यायला देऊपर्यंत. आता आपण सर्वात पहिले इकडं जाऊ जिथून संत तुकाराम महाराज वैकुंठात गेले ते ठिकाण पाहूया आणि मग जन्मस्थळ आणि मेन मुख्य मंदिर पाहूया जे देऊळवाडा आहे ते. चला. तर मित्रांनो, हेच ते ठिकाण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे सदैव वैकुंठ गमनस्थान गोपाळपुरा. मित्रांनो, या देहूनगरीत इंद्रायणीच्या काठावर एक अद्भुत चमत्कार घडला होता. संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती इतकी श्रेष्ठ होती की प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना वैकुंठाला नेण्यासाठी आपले वाहन साक्षात गरुड देवांना पाठवले होते. तुकाराम महाराज याच गरुडावर आरूढ होऊन म्हणजे बसून सदेह वैकुंठाला गेले. सदेह म्हणजे जिवंतपणे आपल्या देहासोबत वैकुंठाला गेले. म्हणूनच या ठिकाणाला, या जागेला सदेह वैकुंठ गमनस्थान असे म्हणतात. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर एका भिंतीवर त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग शिल्प स्वरूपात दाखवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या भेटवस्तू त्यांनी स्वीकारल्या नव्हत्या तो देखील प्रसंग इथे दाखवण्यात आला आहे. हा आहे नांदुरकी वृक्ष. या ठिकाणाची धारणा अशी आहे की इथूनच तुकोबाराज सदैव वैकुंठाला गेले. आजही इथे एक चमत्कार माणसांना पाहायला मिळतो. तो म्हणजे दरवर्षी तुकाराम बीज या दिवशी साधारण दुपारी 12 वाजताच्या आसपास हा नांदुरकी वृक्ष हलतो. याची अनुभूती आजही सर्व वारकरी संप्रदायाला येते. तर हे आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर 14 टाळकरी प्रवेशद्वार. तर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनस्थान आताच पाहून आलेलं आहे आपण. आता आपण मुख्य मंदिराकडे म्हणजे देऊळवाड्याकडे चाललो आहे आणि मग तिथून पुढे आपण त्यांचं जन्मस्थान पाहणार आहे. चला.
सर्वात आधी आम्ही गेलो इंद्रायणीच्या घाटाजवळ म्हणजे नदीजवळ आणि इंद्रायणी नदीचा हा व्ह्यू पाहून खरंच खूप छान वाटलं. याच ठिकाणी आपल्याला संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांचं मंदिर पाहायला मिळतं. नारायण महाराजांनी देहू येथून पंढरपुराकडे पालखी सोहळा सुरू केला, त्यामुळे त्यांना पालखी सोहळ्याचे जनक मानले जाते. तर आत्ता आपल्यासमोर आहे मुख्य मंदिराचे महाद्वार. या महाद्वारावरच आपल्याला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठाला चाललेत असं दाखवलेले आहे. चला तर आता दर्शन घ्यायला जाऊया. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आल्यानंतर डाव्या बाजूला संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर आहे. मंदिरासमोरच 2 भव्य दगडी दीपमाळ आहेत आणि बाजूला सुंदर असं तुळशीचे वृंदावन. या ठिकाणी मला श्री संत तुकाराम महाराजांची जगातील सर्वात मोठी पगडी पाहायला मिळाली. आतमध्ये आम्हाला पालखीचे दर्शन देखील झाले. तर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आलेले आता मुख्य मंदिरातून. आता आपण तुकाराम महाराजांचं जन्म ठिकाण पाहायला चाललोय. चला ते पण तुम्हाला दाखवतो आणि सगळी माहिती सांगतो. हे आहे श्री संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मंदिर. या ठिकाणी आपल्याला संत जिजाबाई मंदिर व त्यांचे राहते घर पाहायला मिळतं. या बाजूची घरे अजूनही जुन्या स्वरूपातीलच होती. आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप चांगला होता, कारण आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचे व देहूमध्ये तुकोबारायांचे आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन हे सर्व एकाच दिवशी झाले. तर आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. रामकृष्ण हरी. आणि हो, तुम्हाला घरी जायला देहूवरून डायरेक्ट बस नाही आहे, त्यामुळे देहूमधून पहिले बसने निगडीला जावे. 70 रुपयाचा पास असल्यामुळे फक्त 10 रुपयाचे तिकीट काढावे लागते आणि मग निगडीवरून तुम्हाला डायरेक्ट स्वारगेट किंवा अन्य मुख्य ठिकाणाच्या बसेस अवेलेबल आहेत. तिथून पुढे तिकीट काढायची गरज नाही.